समय मी आता ब्राह्मणाकडून आलोय बर आणि त्यानं सांगितलंय तुमच्या मुलाला आणि मुलीला मंगळ आहे, तुमच्या सुनालाही मंगळ आहे आणि मग तुमचा 16वा 2 महिने नाही. पोरगा आपलं आगाव आहे हा, ते त्या पोरीकडे गेल्याशिवाय राहायचे नाही हो. तर ती त्याची जबाबदारी आहे तुझ्यावर, त्याला लक्ष ठेवायचं, एकत्रित येऊच द्यायचं नाही. बर नाही तर आपल्या घराचा उन्हाळा झाला म्हणून समज. मी काय म्हणते, बोल. त्या ब्राह्मणाचं आता ऐकून जमणार आहे का? आणि मग कसं करायचं? ती पोरगा ऐकणार आहे का 2 महिने? अरे बाबा पण त्याला नजर राखावी लागेल. ते काय नाही, उद्याच ते सत्यनारायणची पूजा करून टाकू. उद्या? हा, पोरगा ऐकण्यासारखं नाही. अरे ऐकणार कसं नाही, त्या भडव्याला फोडून काढीन ना. पाहायला कसं ऐकत नाही बघतो मी त्याला. तुम्ही आणि तो घोळ घाला, मी त्या पोरीचं बघते. हां, माझं मी त्या सूर्याचं बघतो. तू संध्याकाळी त्या पोरीला जवळ घेऊन झोप. बर मी आहे, आपण दोघांनी ती जबाबदारी पार पडायची. 2 महिने काहीच होऊ द्यायचं नाही. बर आलं लक्षात? हां, नाहीतर मी सांगितलंय पण तू करायची एक, मी इकडे गेलते तिकडे गेलते, नाही. घोटाळा होईल. आणि हे बघ, तुझ्या लक्षात आहे ना मी सांगितलेलं, हा. तर पोरीला सांभाळ. गपचूप बसा, पोरगी आली. पूजा जेवायला घे ग. चला जेवण घेऊ. चल चल.